नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2014मध्ये औरंगाबाद शहर पोलीस भरतीमध्ये झालेल्या पेपरचे विश्लेषण बघणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न, मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, नारायण पेशवे हे मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे होते। यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर गादीवर कोण बसले? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर गादीवर बसलेले होते। यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी तलावावरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 20.94% ऑक्सिजनचे प्रमाण पृथ्वीवरील वातावरणामध्ये असते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, 12 परिशिष्टे हे भारतीय राज्यघटनेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात। चला यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, राजभाषेशी संबंधित 8वे परिशिष्ट हे आपल्याला असलेले दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 42वे घटनादुरुस्ती याशी संबंधित आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 7 केंद्रशासित प्रदेश आपल्या भारतामध्ये असलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत खालील पैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दल नमूद केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, अनुच्छेद 21 मध्ये जीवन व व्यक्ती स्वातंत्र्य हे नमूद केलेले आहे। यानंतरचा प्रश्न आहे, विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार उद्भवतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, मूळदूस हा आजार विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होताना आपल्याला दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे, पूर्ण वाढ झालेले मानवी शरीरात एकूण हाडाची संख्या किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, 206 इतकी हाडाची संख्या मानवी शरीरामध्ये असते। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी किती आहे? तर खाली दिलेले पर्यायामध्ये एकही पर्याय बरोबर नाही आहे। यानंतरचा प्रश्न आहे, पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब राज्याची निर्मिती झालेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 1985 पासून द्रोणाचार्य पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, नुकतेच भारताचे पंतप्रधान यांनी खालीलपैकी कोणत्या देशाला भेट दिली? तर याचं उत्तर आहे क नंबर, भूतान या देशाला भारताच्या पंतप्रधानांनी नुकतीच भेट दिलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 53 शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे,
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, डाळी यांचा समावेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये होत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन करणारा देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, चीन हा भारतातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन करणारा देश आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश सार्कमध्ये नाही आहे? तर याचं उत्तर आहे ब नंबर, चीन हा सार्क देशामध्ये नाही आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कोठे आयोजित केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, नवी दिल्ली या ठिकाणी पहिले आशियाई खेळ आयोजित केले होते. यानंतरचा प्रश्न आहे, भारत 2013 मध्ये मंगळयान कोणत्या ठिकाणाहून सोडण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, श्रीहरिकोटा या ठिकाणाहून 2013 मध्ये मंगळयान सोडण्यात आलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शन वर्षी वसंत 2014 मध्ये कोणत्या शहरात भरले होते? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, नागपूर या शहरामध्ये देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शन वर्षी वसंत हे भरवण्यात आलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, तेलंगणा हे भारताचे कितवे राज्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 29वे राज्य म्हणून तेलंगणा राज्याची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, सुषमा स्वराज ह्या भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, आम आदमी पार्टी यांनी पंजाबमध्ये किती लोकसभा जागा मिळवल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 4 जागा आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये जिंकल्या होत्या. यानंतरचा प्रश्न आहे, सध्याच्या लोकसभेमध्ये किती महिला खासदार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, 61 महिला सध्या लोकसभेमध्ये खासदार असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, या विश्लेषणामध्ये आपण गणित बुद्धिमापनचे प्रश्न घेतले नाहीत. सन 2014 मध्ये निवडण्यात आलेले लोकसभा ही कितवी लोकसभा आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्याला असलेलं दिसून येतं ब नंबर, 16वी लोकसभा ही 2014 मध्ये पार पडली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस सन 2013चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, अंजेला मार्केल यांना 2013चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूस नुकतेच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर रघुराजन गोविंद राजन हे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, अमजद अली खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्य वाजविण्यात पारंगत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर सरोद हे वाद्य वाजवण्यामध्ये अमजद अली खान हे पारंगत असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रथम महिला मॅनेजिंग डायरेक्टर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर अरुंधती भट्टाचार्य ह्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रथम महिला मॅनेजिंग डायरेक्टर होत्या. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्याचा शोध लावला? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर 1819 मध्ये ब्रिटिश आर्मी ऑफिसरने अजिंठा लेण्याचा शोध लावला होता. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारताचे परराष्ट्र सचिव आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर सुजाता सिंग हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाचे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुलाचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क जपान या देशाचे होय. यानंतरचा प्रश्न आहे, नॅशनल रूरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब हैदराबाद या ठिकाणी नॅशनल रूरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, 61व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड प्रसंगी खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार देण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर भाग मिल्खा भाग या चित्रपटाला 61व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चांगला लोकप्रिय पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 20 मे 2014 रोजी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता? तर याचं योग्य उत्तर आहे अ थायलंड या देशामध्ये 20 मे 2014 रोजी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महिलेस सन 1947 नंतर स्वतंत्र भारतातील राज्याची प्रथम महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर सुचेता कृपलानी यांना स्वतंत्र भारताची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून मान मिळाला होता. यानंतरचा प्रश्न आहे, आज रोजी भारतातील किती राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे क 4 महिला मुख्यमंत्री असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, श्री पवन चामलिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर सिक्कीम या राज्याचे श्री पवन चामलिंग हे मुख्यमंत्री आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, नॅशनल फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर निंग या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीस नॅशनल फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार देण्यात येतो. यानंतरचा प्रश्न आहे, 1 इंच म्हणजे किती मिलीमीटर होय? तर याचं योग्य उत्तर आहे ब 24.4 मिलीमीटर म्हणजेच 1 इंच होय. यानंतरचा प्रश्न आहे,
वाईनचा द्राक्षाशी जो संबंध आहे तोच संबंध ओळखाचा खालीलपैकी कशाशी संबंध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, बटाटाशी ओळखाचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे इंग्लंड, अटलांटिक महासागर तर ग्रीनलँडचा काय संबंध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, आर्थिक महासागराशी ग्रीनलँडचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे शेती. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे ब्रोमेन. मराठी भाषेतील वर्णाची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, 48. मराठी भाषेमध्ये वर्ण आपल्याला दिसून येतात. यानंतर चंद्र व जग या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, तालव्य या प्रकारामध्ये चंद्र व जग या शब्दातील पहिले व्यंजन मोडते. यानंतरचा प्रश्न आहे श, श आणि स वर्णांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, उष्मे असे म्हटल्या जाते. चंद्र, तर याचा विग्रह कसा होतो? तर याचं योग्य पर्याय आहे क नंबर, चंद्र प्लस उदय म्हणजेच चंद्रोदय. यानंतर आहे प्रश्न आहे वाघ तांडव. तर याचा विग्रह आहे ब नंबर, वाघ तांडव म्हणजेच वाघ तांडव होय. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दातील विशेष नाम कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, सूर्य हे विशेष नाम आहे. यानंतर खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, पडका किल्ला हे धातू साधित विशेषण आहे. यानंतरचा प्रश्न आहे आभाळात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. याचं उत्तर आहे क नंबर, हे संयुक्तिक वाक्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे तो खुर्चीवर बसला. हे आपल्याला ओळखायचं आहे. तर तो अकर्मक वाक्य आपल्याला असलेलं दिसून येतं. यानंतर त्याने पत्र लिहिले हे कोणते वाक्य आहे? तर हे सकर्मक वाक्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे मन हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, भाववाचक नाम प्रकारामध्ये मन हा शब्द मोडतो. झोप या शब्दाची जात ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, भाववाचक नाम झोप या शब्दाची जात आहे. यानंतरचा प्रश्न आहे सौंदर्य या नामाचा प्रकार कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, भाववाचक नाम होय. यानंतरचा प्रश्न आहे डब्बा या शब्दाचे लिंगाच्या दृष्टीने लघुत्व दाखविणारे शब्द कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, डब्बी हे याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे झाड या शब्दाचे लिंगाच्या दृष्टीने लघुत्व दाखविणारे शब्द कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, रोप होय. यानंतरचा प्रश्न आहे रामू पतंग उडाला. रामू पतंग उडाला या शब्दामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, रामू. राम याला मू लागल्यामुळं षष्टी प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे त्या
त्या पुस्तकात सुंदर चित्रे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे याला सप्तमी पुस्तकाला सप्तमीचा प्रत्यय लागलेला आहे. यानंतर आज शाळेमध्ये सुट्टी होती, तर याला चतुर्थीचा आपल्याला प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे विदुषी या शब्दाचे लिंग ओळखा. तर याचं उत्तर आहे नंबर. विदुषी हे स्त्रीलिंगी असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे तळे या शब्दाचे अनेक वचन काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर, तळी होय. यानंतर आहे मी सध्या एक कादंबरी लिहित आहे या वाक्यात कोणता काळ आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर, अपूर्ण वर्तमान काळ या वाक्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यात कोणता काळ आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर, रीतिभूत काळ या वाक्यात आहे. यानंतरचा प्रश्न आहे यथामती या शब्दाचा समास ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर, उभयनामी समास होय. यानंतरचा प्रश्न आहे खालील नमूद केलेल्या 4 व्यक्तीचा काळानुक्रमे क्रम कसा येईल. तर याचं योग्य उत्तर आहे सगळ्यात अगोदर आपल्याला शहाजी महाराज येतात. शहाजी महाराजानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज येतात. त्यानंतर संभाजी महाराज आणि सगळ्यात शेवटी शाहू महाराज असलेले आपल्याला दिसून येतात. मग आपल्याला पर्याय बघायचं की कोणता बरोबर आहे. तर इथं क पर्याय हा आपल्याला बरोबर असलेला दिसून येतो.